पंखा बंद करा. आज आपण श्री हरिचैतन्यजी स्वामी महाराज या आश्रमाला आपण भेट दिलेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूंचं दर्शन घेण्यासाठी आदरणीय बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदरणीय जालेंद्रजी साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज दर्शन घेतलेलं आहे. खरं तर आम्ही दरवर्षीच गुरुपौर्णिमेला हरिभक्त पारायण परमपूज्य श्री चैतन्य महाराज यांच्या दर्शनासाठी कुठेही असो तरी वर्षभरातून या ठिकाणी येण्याचं मन होतं आणि या ठिकाणी आल्याशिवाय मनाला समाधान होत नाही. आणि या परिसरामध्ये आल्यानंतर श्री चैतन्य स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर एक मनाला वेगळं समाधान मिळतं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही एवढीच विनंती केली महाराजांच्या चरणी की या राज्यात सुख शांती समृद्धी नांदू दे, गोरगरिबाला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि येणाऱ्या काळात सर्वांना सुखी आनंद दे. आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आपण वावरतायत, परंतु आज राजकारण या ठिकाणी गढूळ झालेलं आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोक बघतायत आणि शेतकऱ्यांचे हाल असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे हाल असतील, जनतेचे हाल या ठिकाणी होत आहेत. हा विचाराचा प्रश्न नाही आहे, परंतु एक योग आलेला आहे म्हणून आपण विचारतो. काय सांगतो? खरं तर आज राजकीय विषयावर बोलण्याचा हा दिवस नाही, परंतु खरंच शेतकऱ्यांचे हाल आहे, मालाला भाव नाही, अनेक समस्या आहे, अडचणी आहे. परंतु राजकीय लोकांचं जनतेकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष झालं आणि सत्ता टिकवण्याकडे लक्ष गेल्यामुळं सत्ता टिकवण्याकडे लक्ष असल्यामुळं जनतेकडे दुर्लक्ष होऊन राहिलं हे नक्कीच होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आमचं शिवसेनेचं नेहमीच बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवणूकच आहे की आपला जन्म सत्तेसाठी नाही, आपला जन्म लोकांसाठी आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं असतं. त्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी काम करतो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आजही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यासाठी, गोरगरिबांसाठी, गरजूंसाठी अहोरात्र या ठिकाणी काम करतो. राजकारणातले पदं येतात जातात. राजकारणात भविष्यात कोणती पदे येतील नाही येणार, मिळतील नाही मिळतील तो जनतेचा विषय आहे, परंतु सातत्यानं जनतेची सेवा करणं हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा धर्म आहे आणि तो आम्ही जोपासतो. मित्रांनो, आज विविध विषयावर त्यांच्यासोबत आपण संवाद केलेला आहे. आज आपल्यासोबत संयमी आणि शांत स्वभावाचे जालेंद्रजी विद्वान आपल्यासोबत होते. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.